महाराज, या जगाच्या पाठीवर 3 गोष्टी अलौकिक आहेत. कोणत्या कोणत्या? देव अलौकिक आहे 1, देवमान्य संत अलौकिक आहेत 2 आणि देवाचं नाम अलौकिक आहे 3. या 3 गोष्टी अलौकिक आहेत. आता अलौकिक म्हणजे नेमकं काय, कशाला म्हणतात अलौकिक? तर ऐका, लौकिक जगाला जे कळत नाही त्याला अलौकिक म्हणतात 1, काळाची सत्ता ज्याच्यावर चालत नाही त्याला अलौकिक म्हणतात 2 आणि पंचमहाभूतामध्ये जे कधीच अडकत नाही त्याला अलौकिक म्हणतात 3. या 3 गोष्टी अलौकिक आहे. मग या गोष्टींचा आपल्याला आज या अभंगामध्ये विचार करायचा आहे. विठ्ठल विठ्ठल. आता हे 3ही निकष उचलायचे आणि देवाजवळ आणायचे, देवाला लागू करायचे. मग पहिला निकष आहे, लौकिक जगाला देवाचं महत्व कळत नाही 1, काळाची सत्ता देवावर चालत नाही 2 आणि पंचमहाभूतामध्ये देव कधी अडकत नाही 3. मग हे 3ही निकष आपल्याला देवाला लागू करायचे आहेत. मग पहिला निकष सांगितलाय कोणता? लौकिक जगाला देवाचं महत्व कळत नाही. आणि जर लौकिक जगाला देवाचं महत्व जर कळालं असतं तर तुकोबारायांना त्या देवाला घेऊन प्रत्येकाच्या दारावर जाऊन असं म्हणण्याची वेळ आलीच नसती. काय म्हटले तुकोबाराया? देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव जर लौकिक जगाला देवाचं महत्व कळालं असतं तर तुकोबारांनी ही गरज पडलीच नसती. कारण तुकोबारांनी त्या देवाला घेतलं आणि प्रत्येकाच्या दारावर जाऊन म्हणू लागले. काय म्हणू लागले? देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसोणी. पण तुकोबारांना लोक काय म्हटले हो? देव न लगे, देव न लगे, साठवणीचे रुदले जागे. तुकोबाराने लोक म्हटले आम्हाला देव लागत नाही. आता देव म्हणजे काय बाबा, बाजारचा भाजीपाला आहे का हो? कोई भी चीज उठाव 1-1 रुपया. कोणाला म्हणतात देव? अरे संपूर्ण विश्वाचा चालक मालक असलेला तो भगवान परमात्मा आहे. जेने हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गाते धरले सत्ता मात्रे आपुलिया. किंवा म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हले, जो जगाते चालिता. तुझिया सत्तेने वेदासी बोले, तुझिया सत्तेने वेदासी बोले, तुझिया सत्तेने वेदासी बोले, तुझिया सत्तेने वेदासी बोले. सूर्यासी चालणे तुझे याद, सूर्यासी चालणे तुझे याद, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा, ऐसा तू समर्थ
ब्रह्मांडाचा धनी सूर्यासी चालणे तुझी आवडे सूर्यासी चालणे तुझी आवडे ऐसा तू ब्रह्मांडाचा धनी तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे तुझी बळे आयसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. कोणाचा धनी तो? ब्रह्मांडाचा. आणि ब्रह्मांड म्हणजे काय? कशाला म्हणतात ब्रह्मांड? आता ब्रह्मांडाची सोपी व्याख्या सांगतो बाबा. कशाला म्हणतात ब्रह्मांड? हे बघा, आपल्यावरती 7 लोक आहेत त्याला सप्त स्वर्ग असं म्हणतात, आणि आपल्या खाली 7 लोक आहे त्याला सप्त पाताळ असं म्हणतात. वरचे 7 लोक कोणते? फक्त नावं सांगतो. स्वर्लोक, भूरलोक, महरलोक, जललोक, सत्यलोक, तपोलोक, स्वर्गलोक. किती झाले? नाही मोजले? परत सांगतो. स्वर्लोक, भूरलोक, महरलोक, जललोक, सत्यलोक, तपोलोक, स्वर्गलोक. किती झाले? नक्की? कोणते कोणते होऊन जाऊ द्या. हे वरचे 7 आणि खालचे 7. आतळ, वितळ, सुतळ, तळातळ, रसातळ, महातळ, पाताळ. वरचे 7, खालचे 7. 7 दुने 14 आणि हा मृत्यूलोक. या सर्वांचा एक ब्रह्मांड होतोय. आणि असे किती ब्रह्मांड आहे? अनंत ब्रह्मांडे. आणि अशा ब्रह्मांडाचा धनी कोण आहे? आयसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर्म हे जाणून शरण आलो तो ब्रह्मांडाचा धनी आहे. आणि महाराज, देवाची सत्ता प्रामुख्याने 4 प्रकारांनी सांगितल्या जाते. कोणत्या कोणत्या? 4 वेद आहे. या वेदांवर कोणाची सत्ता असेल तर त्याच मूळ परब्रह्म तत्व परमात्म्याची सत्ता आहे. वेदांवर त्याची सत्ता आहे. सर्व देवी देवतांवर सुद्धा त्याच परमात्म्याची सत्ता आहे. जीवावर सुद्धा त्याचीच सत्ता आहे आणि जडावर सुद्धा त्याची सत्ता आहे. याला काय पुरावा आहे? वेदांवर त्याची सत्ता आहे. वेद कोणाच्या सत्तेने बोलतो? म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले जो जगात ते चालिता. किंवा तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे. महाराजांनी प्रमाण दिलंय. वेद कोणाच्या सत्तेने चालतो बोलतो तर त्याच भगवान परमात्म्याच्या सत्तेने, म्हणजे वेदांवर त्याची सत्ता आहे. बरं, देवांवर त्याची सत्ता आहे. भगवान परमात्मा गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये सांगतायत, सूर्याच्या ठिकाणी जी प्रखरता आहे ती कोणाची आहे? अर्जुना, सूर्याच्या ठिकाणी जी प्रखरता आहे ना ती माझीच आहे. यदा आदित्य गतम तेजो जगद्भासयते खिलम यच्चंद्रमसी यच्चाग्नो तत्तेजो विद्धि मामकम. अर्जुना, तत्तेजो विद्धि मामकम म्हणजे सूर्याच्या ठिकाणी जी प्रखरता आहे ना अर्जुना ती माझीच आहे. चंद्राच्या ठिकाणी जी शीतलता आहे ना, यच्चंद्रमसी यच्चाग्नो, चंद्राच्या ठिकाणी जी शीतलता आहे ती सुद्धा माझीच आहे. बरं, यच्चाग्नो, अग्नीच्या ठिकाणी जी दाहकता आहे ना ती सुद्धा अर्जुना माझीच आहे. किंवा ज्ञानोबा सांगतायत, जैसा का सर्वेश्वरू पाहिजे व निर्व्यापारू परी तोच विस्तारू त्रिभुवनाचा. इथं चकार वापरला ज्ञानोबाराने. तोची म्हणजे या त्रिभुवनाचा करता करविता कोण असेल तर तोच परमात्मा आहे. म्हणजे वेदांवर त्याची सत्ता आहे, देवांवर त्याची सत्ता आहे. बरं, तुमच्या आमच्यावर कोणाची सत्ता आहे? तुम्ही आम्ही चालतो, बोलतो, उठतो, बसतो, हे सर्व काही कार्य करतो. कोणाच्या सत्तेने करतो? महाराजांनी तर प्रश्नच केलाय. चाले हे शरीर कोणाची आसते, चाले हे शरीर कोणाची आसते, चाले हे शरीर कोणाची आसते, चाले हे शरीर कोणाची आसते. बोल बोलविते हरिवीण, कोण बोलविते हरिवीण, देखली ऐकवी नारायण, देखली ऐकवी नारायण. म्हणजे तुम्ही आम्ही चालतो, बोलतो, उठतो, बसतो, हे सर्व काही करतो.
भगवान परमात्म्याने तर गीतेच्या 5व्या अध्यायामध्ये 14 क्रिया सांगितल्यात. कोणत्या कोणत्या? नैवम किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्त्वविद पश्यन शृणन स्पृशन जिग्रन अश्रन गच्छन स्वपन श्वसन प्रलपन विसर्जन गृहन निमिषन निमिषन नपी इंद्रिया अनिंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयान. या 14 क्रिया भगवंताने सांगितल्यात. मग या सर्वच्या सर्व क्रिया तुम्ही आम्ही करतो, बरोबर. मग ह्या सर्व क्रिया कोणाच्या सत्तेने करतो? देखवे ऐकवी एक नारायण. म्हणजे तुमच्या आमच्यावर सुद्धा देवाची सत्ता आहे, वेदांवर त्याची सत्ता आहे, देवांवर त्याची सत्ता आहे, जीवावर त्याची सत्ता आहे आणि जडावर सुद्धा त्याची सत्ता आहे. काय पुरावा आहे याला? कारण बुवाने जर पुरावा जर दिला, बाबा बुवाने जर पुरावा दिला तर ठीक, आणि जर बुवानी पुरावा नाही दिला तर त्या बुवाला पुरावा विचारा, असं म्हणायचंय मला. काय पुरावा आहे? ज्ञानोबा सांगतात, पर्वती बैसका न संडावी, समुद्री रेखा नोलांडावी आणि पृथ्वीया भूते वाहावी ही आज्ञा माझी, पर्वत जागा सोडत नाही. ही आज्ञा कोणाची आहे? आता मला सांगा, मी संगमनेरवरून आलोय. मग आमच्या संगमनेरच्या डोंगराने विचार केला की आपल्या डोंगरातला तांबडे महाराज बुरीला आलाय, मग आपणही बुरीच्या डोंगराला भेटायला जावं. म्हणून आमचा संगमनेरचा डोंगर बुरीच्या डोंगराला भेटायला जर आला तर आपलं मध्ये काय होईल? वांग्यासारखं भरीत होईन. काय होणार आहे? पण पर्वत जागा सोडत नाही, बरं समुद्र रेषा ओलांडत नाही. मग ही आज्ञा कोणाची? ही सत्ता कोणाची? त्याचीच आहे. म्हणजे या संपूर्ण विश्वावर तो ब्रह्मांडाचा धनी आहे. महाराजांनी प्रमाण दिलं, आयसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. संपूर्ण विश्वाचा चालक मालक तो परमात्मा आहे. किंवा त्याचं वर्णन करत असताना देवदेव म्हणजे काय, कोणाला म्हणतात देव? तर देव हा शब्द दिव धातूपासून तयार झालेला आहे. देव म्हणजे काय? जो देत राहतो त्याला देव असं म्हणतात. कारण आपण बघा ना, बोली भाषेमध्ये आपण नेहमी म्हणत असतो तो घेऊजी आहे, देवजी घेऊजी आहे. घेऊजी म्हणजे घेणारा आणि देवजी म्हणजे देणारा, देवजी. मग देणारा जो आहे ना, देणाऱ्याकडे तेवढं असलं पाहिजे ना, देण्याकरता त्याच्याकडे भांडवल असलं पाहिजे ना. बरं, ते देण्याकरता सामर्थ्य पाहिजे, ते देण्याकरता औदार्य पाहिजे. मग तो देण्यासाठी सामर्थ्य आहे. आयसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी, तो समर्थ आहे. बरं, देण्याकरता तो उदार आहे का? त्याच्यासारखा उदार दुसरा कोणीच नाहीये. उदार तो हरी. आणि ऐशी कीर्ती चराचरी, किंवा देताना तो पात्र अपात्राचा विचार करत नाही. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, देताना म्हणसे पात्र अपात्र, पै कैवल्य ऐसे पवित्र जे वैर्याही दिले. किंवा पुतना मावशी स्तनामध्ये विष भरून भगवंताला मारण्याकरता आली, त्यावेळेला भगवंताने तिला काय दिलं हो? सनकाधिकांच्या योग्यतेचा मोक्ष दिला. ज्ञानोबाराय बोलतात, तुवा सनकाधिकांचे नेमाने सायुजी सवळ सुदिदला पुतने, जे विषयाचे निस्तन पाने मारू आली. म्हणजे तो भगवान परमात्मा उदार आहे. किंवा ज्ञानोबाराय त्या भगवंताचं वर्णन करत असताना म्हणतायत तो या 6 गुणांनी युक्त आहे. कोणत्या? ऐका, यशस्वी, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, हे 6ही गुणवर्य वसती जेत म्हणून तो भगवंतू. म्हणजे असा तो भगवान परमात्मा आहे. आणि अशा भगवंताला लोक काय म्हटले? देव न लगे, देव न लगे, देव लागत नाही. याचा अर्थ काय? ज्या अर्थी संपूर्ण विश्वाचा चालक मालक तो भगवान परमात्मा आहे, संपूर्ण जगावर त्याचीच सत्ता आहे. आणि असा सत्ताधीश असलेल्या भगवंताला लोक म्हटले आम्हाला देव लागत नाही. मग याचा अर्थ काय? लौकिक जगाला देवाचं महत्व कळत नाही, म्हणून देव अलौकिक आहे. विठाल. आता पहिला निकष संपला. देव अलौकिक आहे हे तुम्हाला कळले. आता काळाची सत्ता देवावर चालत नाही हा दुसरा निकष आहे. आणि काळाची सत्ता देवावर चालतच नाही महाराज. का बरं चालत नाही? कारण त्या काळाला निर्माण कोणी केलाय? त्या काळाला निर्माण करणारा तो भगवान परमात्मा आहे. म्हणून त्या काळाची सत्ता त्याच्यावर चालत नाही. म्हणजे काळाची सत्ता देवावर चालत नाही. बरं, पहिली गोष्ट म्हणजे लौकिक जगाला तो देव कळाला नाही म्हणून तो देव अलौकिक आहे. काळाची सत्ता त्याच्यावर चालत नाही म्हणून तो देव अलौकिक आहे. आणि तिसरा निकष तुम्हाला मी सांगितला होता. काय? पंचमहाभूतामध्ये तो देव अडकत नाही. का बरं अडकत नाही? मग पंचमहाभूत कुठून निर्माण झाले?
निळोबारा सांगतात त्या ठिकाणी हे पंचमहाभूत कोणी निर्माण केले असेल ना तर ते भगवान परमात्म्यांनीच निर्माण केलेले आहे महाराज. तर लौकिक जगाला देवाचं महत्व कळत नाही म्हणून तो देव अलौकिक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काळाची सत्ता देवावर चालत नाही म्हणून तो देव अलौकिक आहे. आणि पंचमहाभूतामध्ये तो देव अडकत नाही म्हणून तो देव अलौकिक आहे. आता देव तुम्हाला कळाला, आता देवाला बाजूला करा, आता संतांना जवळ घ्या आणि हे तीनही निकष संतांना वापरा. मग पहिलं निकष आहे लौकिक जगाला संतांचं महत्व कळत नाही म्हणून संत अलौकिक आहे. काळाची सत्ता संतांवर सुद्धा चालत नाही म्हणून संत अलौकिक आहे. आणि पंचमहाभूतामध्ये संत अडकत नाही म्हणून संत अलौकिक आहे. विठ्ठल विठ्ठल. लौकिक जगाला संतांचं महत्व कळालं नाही आणि खरंच नाही कळालं. आणि जर लौकिक जगाला संतांचं महत्व जर कळालं असतं तर लौकिक जगाने संतांना एवढा त्रास दिलाच नसता. मंबाजी बुवाला जर तुकोबारायांचं महत्व कळालं असतं तर मंबाजी बुवाने काट्याच्या काटेने तुकोबारायांना मारलं नसतं. बरोबर? किंवा तुम्ही बघा शिवबा कासाराच्या पत्नीला जर तुकोबारायांचं महत्व जर कळालं असतं तर शिवबा कासाराच्या पत्नीने तुकोबारायांच्या अंगावरती उकळतं पाणी टाकलं नसतं. कारण प्रसंग बघा तुम्ही, ज्या वेळेला तुकोबारायाने शिवबा कासारांना परमार्थाला लावलं आणि तुकोबारायांचं हे कामच आहे ना, त्याच्यासाठीच तर ते आलेले आहेत ना. आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया झाडू संताचे मार्ग आड रानाने धावणाऱ्या जगाला सन्मार्गाला लावण्याकरता संत महापुरुष या मृत्यूलोकामध्ये आलेले आहे. मग तुकोबारायांनी शिवबा कासार म्हणजे अतिशय विषयासक्त असलेला, पण त्या शिवबा कासाराला तुकोबारायांनी परमार्थाला लावलं. पण त्यावेळेला शिवबा कासाराच्या पत्नीला ते सहन झालं नाही. त्यावेळेला शिवबा कासाराच्या पत्नीने विचार केला की ज्या तुकोबारायांनी आपल्या पतीला वेड लावलेला आहे, कारण शिवबा कासाराचा व्यवसाय होता, धंदा होता, घाटा खालून कथीला आणायचा आणि इकडे येऊन विकायचा, म्हणजे असा व्यापार करणारे शिवबा कासार होते. मग त्यांना परमार्थाला लावलं, सगळ्यावर पाणी सोडलं, सगळ्या प्रपंचावर पाणी सोडलं आणि फक्त तुकोबारायांसोबतच त्या ठिकाणी कीर्तन प्रवचनाला जाऊ लागले. मग शिवबा कासाराच्या पत्नीला ते पाहवलं नाही म्हणून शिवबा कासाराच्या पत्नीने विचार केला की ज्या तुकोबाराने आपल्या पतीला भुलवलंय ना त्या तुकोबारांचाच काटा काढायचा. मग काय केलं महाराज, शिवबा कासाराच्या पत्नीने 4 गडी लावून खैराचे वाळलेले लाकडं तोडून आणले आणि पाणी उकळायला ठेवलं. नुसतं उकळायला नाही, संत कवी महिपती महाराज सांगतात त्याने नीर कढविले, नुसतं तापवलं नाही, उकळवलं नाही, मग कढवलं ते पाणी. आणि शिवबा कासाराची पत्नी तुकोबारायांच्या कीर्तनाला जाऊन बसली. आता ज्या वेळेला शिवबा कासाराच्या पत्नीला शिवबा कासाराने पाहिलं त्यावेळेला शिवबा कासार म्हणतोय आज नेमका सूर्य कोणत्या दिशेला उगवलाय बुवा. कारण कधी न येणारा व्यक्ती जर कीर्तनाला जर आला तर तुम्ही सुद्धा तुमच्या मनामध्ये भ्रम निर्माण होतोय का कधीच न येणारा कसा काय आला बुवा, म्हणजे एक आश्चर्याची गोष्ट होते. म्हणून शिवबा कासाराला वाटलं ही कशी काय आली बुवा. पण ठीक आहे म्हटले, काही हरकत नाही. तुकोबारायांचं कीर्तन झाल्यानंतर शिवबा कासाराची पत्नी तुकोबारायांच्या दर्शनाला गेली, दर्शन घेतलं आणि मग शिवबा कासाराच्या पत्नीने सांगितलं महाराज तुम्ही माझ्याकडे उद्या स्नाना करता आणि भोजना करता आलं पाहिजे. तुकोबाराय म्हटले काही हरकत नाही माते, अवश्य येईल मी, जा. आणि तुकोबारायांनी सांगितलं जर त्यांच्या घरी आपल्या जाण्यानं जर एखादा व्यक्ती जर परमार्थाला लागत जर असेल तर आपण गेलं पाहिजे. या ठिकाणी वाल्मिकजी महाराज गौतमजी महाराज यांना माझी प्रार्थना आहे, जर तुम्हाला कोणी जर उद्या म्हटलं ना चला आमच्या घरी नाश्त्याला, चला आमच्या घरी चहा प्यायला, तर तुम्ही गेलं पाहिजे महाराज. कारण तुमच्या जाण्यानं जर त्यांचा परमार्थ द्विगुणित होत जर असेल तर आपण गेलं पाहिजे, पण त्याच्याच घरी गेलं पाहिजे. कोणाच्या? काही असे पण आहेत, महाराज येता काय चहाला, येताय का म्हणजे काय, अरे करता काय, म्हणजे अंतकरणातला भाव त्यांचा जाणून त्याच्या ठिकाणी गेलं पाहिजे. कारण जर तुम्ही गेलात तर त्यांचा परमार्थ जर द्विगुणित होत जर असेल तर आपण त्यांच्याकडे गेलं पाहिजे. या नियमाप्रमाणे तुकोबाराय म्हटले ठीक आहे, शिवबा कासाराची पत्नी जर परमार्थाला लागत असेल तर आपण त्यांच्याकडे आंघोळीला जेवणाला गेलं पाहिजे. आणि तुकोबारायांचा सकाळचा काकडा झाला आणि तुकोबाराय शिवबा कासाराच्या घरी स्नाना करता गेले. पण आता महाराज दुर्जनाची बुद्धी साधूला कळत नाही. महाराज दुर्जनाची बुद्धी साधूला कळत नाही. तिने काय केलं होतं,
तुकोबारायांची खोड मोडायची होती म्हणून तिने पाणी उकळत नाही, कढवलं होतं पाणी. त्यावेळेला शिवबा कासाराच्या पत्नीने सांगितलं, महाराज तुम्ही कपडे काढून खाली ओट्यावरती बसा, मी वरून पाणी होते, तुम्ही चोळून मस्त आंघोळ करा. तुकोबाराय म्हटले ठीक आहे, काही हरकत नाही. तुकोबारायांनी कपडे काढले महाराज आणि त्यावेळेला त्या वाट्यावरती तुकोबाराय बसले आणि मग शिवबा कासाराच्या पत्नीने चांगले मोठमोठाले कपडा घेतला आणि त्या कपड्याने ते पातेलं उचललं. एवढे जाड कपडे होते तरी पण त्या कपड्यातून हात भाजत होते. मग किती पाणी उकळत असेल ते विचार करा तुम्ही. आणि ते पाणी आणलं आणि तुकोबारायांच्या अंगावरती ओतलं महाराज. पण ज्या क्षणाला तुकोबारायांच्या अंगाला त्या पाण्याचा स्पर्श झाला ना महाराज, त्यावेळेला तुकोबारायाने त्या देवाचा धावा जळ माझी काया नाग नागना जळ माझी काया नागना बनवा जळ माझी काया नागना बनवा जळ माझी काया लागला माझी काया जळ माझी काया लागला जळ माझी काया लागला बनवा जळ माझी काया लागला बनवा रे केशवा त्या ठिकाणी भगवंताचा धावा करताय आणि त्या भगवंताला म्हणताय, धाव देवा, हे देवा, अरे जर तू जर धावून नाही आला ना तर तुझ्या भक्ताच्या यादीमध्ये ते तुकाराम नावाचं जे नाव आहे ना देवा, ते तुकाराम नावाचं नाव कधीच संपून जाईल देवा. म्हणून त्या तुकोबारायाने देवाचा धावा केला. धाव रे केशवा रे केशवा बाबा विठ्ठली सकाळ शांती रूपारे विठ्ठली सकाळ शांती रूपारे रे केशवा माय बाबा माय बाबा विठ्ठली सकाळ शांती रूपारे वा वा. जळ माझी काया लागला बनवा. तुकोबाराने देवाचा धावा केला. देवा, अरे जर या ठिकाणी हे पाणी माझ्या अंगावर जर पडलं देवा तर तुझ्या भक्ताच्या यादीतलं तुकाराम नावाचा भक्त कायमचा संपून जाईल देवा. आणि हाके सरीशी उडी आणि घालून या स्तंभ पुढी या नियमाप्रमाणे तो भगवान परमात्मा धावून आला महाराज. आणि मग मध्ये असा भगवंताने हात घातला, पण जे उकळतं कडत असलेलं पाणी होतं ना एकदम शीतळ झालं महाराज. आणि मग काय महाराज, तुकोबाराने लाईफ बॉय लावूनच आंघोळ केली आहे. अलीकडचं आहे आता, एवढ्यावरच नाही ना महाराज, तुकोबारांना त्या पाण्याने काही झालं नाही हे त्या शिवबा कासाराच्या पत्नीला पाहवलं नाही. मग दुसरा प्रयोग शिवबा कासाराच्या पत्नीने केला. काय केला? विषाचे विष लाडू बनवले आणि तुकोबारांना खायला दिले. पण तेही विष भगवान परमात्म्याने पचवलं महाराज. पुढचा भाग मला सांगायचा नाही, मला यातून एवढंच सांगायचं आहे, तर लौकिक जगाला जर देवाचं महत्व जर कळालं असतं तर संतांना एवढा त्रास त्यांनी दिला नसता. म्हणून लौकिक जगाला संतांचं महत्व कळत नाही, म्हणून संत कसे आहेत? अलौकिक आहे. विठाल विठाल. आता पहिला निकष संपला. लौकिक जगाला जसं देवाचं महत्व कळत नाही तसं संतांचं महत्व सुद्धा कळत नाही. हा पहिला निकष संपला. आता दुसरा निकष आहे, काळाची सत्ता संतांवर सुद्धा चालत नाही. आणि कशी चालन? कारण त्याच काळाला आमच्या संतांनी पायाखाली तोडवलाय. जगा काळ खाय आम्ही माता दिला आम्ही माता दिला आम्ही
आम्ही माथा दिला पाये, आम्ही माथा दिला पाये, आम्ही माथा दिला पाये. हे बघा, वाजवायचं असेल तर जोरदार वाजवा, नाही तर वाजूच नका. तुम्हाला एक टाळीचा फायदा सांगितलाय ना, आणि हे बघा इथं येऊन जर टाळीची जर टाळाटाळ जर केली ना, त्याच्यासाठी सांगतो. त्याचा तोटा काय ते सांगतो. फायदा सांगितला मी तुम्हाला, आता तोटा सांगतो. ऐका मग. जो कोणी या धर्म मंडपामध्ये येऊन करील टाळीची टाळाटाळी, जो कोणी या धर्म कीर्तनाच्या मंडपामध्ये येऊन करील टाळीची टाळाटाळी, मग त्यास उद्या सकाळी यम कवटाळी. इथे तांबडे महाराज वाच. आता बघा बघा कशी मारायची भीती वाटते. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, किंवा काळ गुलाम सलाम करी तुक या घरी राबत असे. म्हणजे लौकिक जगाला संतांचं महत्व कळत नाही, म्हणून संत कसे आहेत, अलौकिक आहे. आता तिसरा निकष मी तुम्हाला सांगितला होता, कोणता? सगळं मी चुकतं घेतलं का? पंचमहाभूतामध्ये संत सुद्धा अडकत नाही. का बरं अडकत नाही? कारण पंचमहाभूतामध्ये संत अडकतील कसे? कारण संतांनीच त्या पंचमहाभूतावर विजय मिळवलेला आहे. पंचमहाभूत कोणते कोणते? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि गायछाप. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश हे पंचमहाभूत आहे. या पाचही महाभूतांवर आमच्या संतांनी विजय मिळवलाय महाराज. कसं काय? तुम्ही बघा, पृथ्वी या तत्वाला जर कोणी जिंकला असेल तर माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी जिंकलं महाराज. कारण त्याच माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी या पृथ्वीच्या कुशीमध्ये संजीवनी समाधी घेतली. म्हणजे पृथ्वी या महाभूताला ज्ञानोबारायांनी जिंकलंय. बरोबर. बरं, आप म्हणजे पाणी. पाणी या तत्वाला कोणी जिंकलं? शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी पाण्यामध्येच आपला देह विसर्जित केला. म्हणजे पाणी या तत्वाला शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी जिंकलंय. बरं, पृथ्वी, आप, तेज. तेज या तत्वाला भक्त प्रल्हादाने जिंकलं. वायू या तत्वाला आमच्या चित्काला मुक्ताबाईने जिंकले. मुंगी उडाली आकाशी आणि तिने गिळलेले सूर्याशी. आणि आकाश या तत्वाला माझ्या तुकोबाऱ्याने जिंकलं महाराज. अनु रेणू या थोपडा आणि तुका आकाशा एवढा. म्हणजे लौकिक जगाला संतांचं महत्व कळत नाही, म्हणून संत अलौकिक आहे. काळाची सत्ता संतांवर चालत नाही, म्हणून संत अलौकिक आहे. आणि पंचमहाभूतामध्ये संत अडकत नाही, म्हणून संत अलौकिक आहे. विठ्ठल विठ्ठल. आता आणखी एक तुम्हाला मी एक तत्व सांगितलं होतं. कोणतं? पहिलं सांगितलं देव, दुसरे सांगितले संत, आणि तिसरं एक सांगितलं होतं नाम. बरोबर का? नाम सांगितलं होतं. म्हणजे देव अलौकिक आहे, संत अलौकिक आहे, आणि तिसरं म्हणजे नाम अलौकिक आहे. हे तीन तत्व मी तुम्हाला सांगितले होते. आता त्यांचे हे तीनही निकष, जसे लौकिक जगाला देवाचं संतांचं महत्व कळत नाही, तसं लौकिक जगाला नामाचंही महत्व कळत नाही. बरं, काळाची सत्ता नामावर सुद्धा चालत नाही, आणि पंचमहाभूतामध्ये नाम सुद्धा अडकत नाही. मग हे तीनही निकष या तिघांनाही आपल्याला वापरायचे आहे. लौकिक जगाला नामाचं महत्व कळत नाही, आणि जर कळालं असतं तर कमीत कमी कीर्तनामध्ये का होईना ज्या ज्या वेळेला विठ्ठल विठ्ठल भजन होते त्या त्या वेळेला हाताने टाळी वाजून लोक विठ्ठल विठ्ठल म्हटले असते, पण म्हणत कबूल झाले बुवा, म्हणत नाही. याचा अर्थ काय? लौकिक जगाला नामाचं महत्व कळत नाही. पहिला निकष संपला. बरं, काळाची सत्ता नामावर सुद्धा चालत नाही. उलट त्या नामाने तो काळ पळतो. आणि कसा पळतो?
दड 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 दुड 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 सुकला कळी काळा बापुड्या रे 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 शिवराम सीताराम की देवी बाका पडिया रे शिवराम सीताराम देवी बाका पडिया रे शिवराम सीताराम देवी बाका पडिया रे शिवराम सीताराम की देवी बाका पडिया रे वा आता सवय लावा बरं का. आज पहिला दिवस आहे, उद्यापासून तुमच्या जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. बरोबर, म्हणजे लौकिक जगाला नामाचं महत्व कळत नाही म्हणून नाम अलौकिक आहे. काळाची सत्ता नामावर चालत नाही म्हणून नाम अलौकिक आहे. आणि तिसरा निकष मी तुम्हाला सांगितलाय, कोणता? पंचमहाभूतामध्ये नाम सुद्धा अडकत नाही. आणि कसं अडकल? पंचमहाभूतापेक्षा नाम मोठं आहे ना. असं म्हणतात की पृथ्वीपेक्षा 10 पटीने पाणी मोठं आहे, पाण्यापेक्षा 10 पटीने तेज मोठं आहे, तेजापेक्षा 10 पटीने वायू मोठा आहे, वायूपेक्षा 10 पटीने आकाश गगन मोठं आहे. आणि या गगनापेक्षा वा वा ज्ञानदेव नाम वा. ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड आणि गगनाहुनी वाढ नाम आहे म्हणून पंचमहाभूतामध्ये नाम सुद्धा अडकत नाही. म्हणजे नाम हे अलौकिक आहे, संत अलौकिक आहे आणि देव अलौकिक आहे. म्हणून मग देवाशी त्या ठिकाणी आपण अनन्य झालं पाहिजे, संतांशी आपण आपलं जीवन अनन्य केलं पाहिजे आणि नामाशीही आपण आपलं जीवन अनन्य केलं पाहिजे. आणि जर आपण या तिघांशी आपलं जीवन अनन्य जर नाही केलं तर त्याचा तोटा सांगितलाय. काय तोटा आहे? त्वचतील खाणी 84च्या खाणीमध्ये आपल्याला पचावं लागतंय, हा तोटा आहे. मग तुकोबारांना आपण विचारू, महाराज तुम्ही यांच्याशी तुमचं जीवन अनन्य केलंय का? महाराज म्हटले हो, आम्ही या तिघांशीही आमचं जीवन अनन्य केलंय, आम्ही आमचं जीवन देवाशी अनन्य केलंय, आम्ही आमचं जीवन संतांशीही अनन्य केलंय आणि आम्ही आमचं जीवन नामाशी सुद्धा अनन्य केलंय. मग देवाशी तुम्ही तुमचं जीवन अनन्य केलंय, महाराज म्हणतात आम्ही देवाशी आमचं जीवन अनन्य केलंय. काय पुरावा आहे? एक धरीला चित्ती, एक धरीला चित्ती, एक धरीला चित्ती, रखुमाईचा पती आम्ही रखुमाईचा पती, रखुमाईचा पती आम्ही रखुमाईचा पती, आम्ही एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. महाराज म्हणतात की आम्ही आमचं जीवन देवाशी अनन्य केलंय. बरं महाराज तुम्ही तुमचं जीवन देवाशी अनन्य केलंय पण संतांशी अनन्य केलंय का? महाराज म्हटले संतांशी सुद्धा आम्ही आमचं जीवन अनन्य केलंय. कसं? संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. ठीक आहे महाराज, तुम्ही तुमचं जीवन संतांशी सुद्धा अनन्य केलंय पण नामाशी अनन्य केलंय का? महाराज म्हणतायत की नामाशी सुद्धा आम्ही आमचं जीवन अनन्य केलंय. कसं?
एक गाव आम्ही विठोबाचे नाम एक गाव आम्ही विठोबाचे नाम एक गाव आम्ही विठोबाचे नाव एक गाव आम्ही विठोबाचे नाव आणि कापे काम नाही आता आणि कापे काम नाही आता आणि कापे काम नाही आता मोडणी या वाटा सुषमा दुसारा मोडणी या वाटा सुषमा दुसारा एक गाव आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही आता तुकोबाराय म्हणतात की आम्ही आमचं जीवन या तिघांशीही अनन्य केलं